श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नम. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती. परी झाले व्यर्थची स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासोनी बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थांसी. बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचिये मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावा जी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकोनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकोनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकोनी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईनेही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण 100वरती गणती झाली. झोळी चोळप्पाते देऊन. समर्थ काय बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावोनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेवोनी
म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला तया लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी, मानी नाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती, परी राणीची प्रीती. बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकूम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे. परी राणीस घेऊनी, तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ, कैसा करीती कारभार. ऐसे ऐकोनिया उत्तर, बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करोनिया बाईसी, आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीचिया सेवेकरिता सरकारातुनी तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची, उगीच करीती डांबिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय बोढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठोन आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामींचरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन, घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून, सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध. अर्पावे नाना खाद्य, नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन, करावे सद्भावे करून. धूपदीपारती अर्पून, नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा. परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदाय तिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर,
तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क साचरे, शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्त्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावीची आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना आश्रय देईजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन, इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर, त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण ध्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजन करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नम. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता. तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण. ते मुक्त याच देही मंगळ वेढे ग्रामात, राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त. वेडा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची, ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते. त्यावेळी मंगळ वेड्यात बसापा तेली राहत, दारिद्र्ये पिडिला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करोन
तियेवर केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनिया सविता झाला बहुत प्रकारे पाहोनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयांचे बसापाचे श्रीचरणी मन जडले तैपासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे मग बसापाची कांता ऐकोनिया ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले बसापा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पचमूह चोहीकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडूनी त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले बसापा रहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामींचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारापुत्र पोशिजे असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ